सुरू केलं. आज आपल्याला पाहायचं मेगास्पोरोजेनेसिस. आपण जे स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल पाहिलं होतं, तर ओव्ह्यूल जो आहे त्या ओव्ह्यूलमध्ये पहिल्यांदा जेव्हा फ्लावर ओपन व्हायचंच आहे अजून, म्हणजे कळी बर्ड कंडिशनमध्ये ज्यावेळेला असेल त्यावेळेला हा ओव्ह्यूल त्याच्यामध्ये इंटिग्युमेंट असतील त्याच्या सभोवती, परंतु सेंटरला या ठिकाणी पूर्णपणे नुसतं एक डिप्लॉइड टिश्यू असतो. हा डिप्लॉइड टिश्यू नंतर त्यातलाच एक सेल डिवाईड होऊन नंतर त्यापासून एम्ब्रियोसॅक तयार होते. तर हा फक्त नुसता असा डिप्लॉइड टिश्यू आहे. हा टिश्यूज न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून सुद्धा याच्यात काम करतो. मग यामध्ये जी प्रोसेस होते ह्या ओव्ह्यूलमध्ये असणारं हे जे आतलं स्ट्रक्चर आहे, ज्याला आता पहिल्यांदा आपण फक्त न्यूसेलस म्हणू, डिप्लॉइड न्यूसेलस, डिप्लॉइड वन. यामध्ये जी प्रोसेस होणार आहे ती आहे मेगास्पोरोजेनेसिस. याला कसं डिफाईन करायचं, तर फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फॉर्मेशन. पण कोणापासून, तर फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल कुठून आला, तर मेगास्पोर मदर सेल जो आहे तो इथेच तयार होतो. जो न्यूसेलर टिश्यू आहे हा भरपूर टिश्यू असतो आणि सगळा डिप्लॉइड, खरं तर तो न्यूट्रिटिव्ह आहे. यातला जवळपास सेंटरचा, इथे सेंटरमध्ये असणारा फक्त एक सेल किंवा थोडाफार इकडे मायक्रोपायलर साईडला, ही मायक्रोपायलर, इकडे या साईडला असणारा एक सेल जो आहे, इट ॲक्ट ॲज दी सिंगल सेल ओनली, फक्त एकच सेल. इट ॲक्ट ॲज द मेगास्पोर मदर सेल. तो आपण असा दाखवतो, कॅपिटल लेटर करायचे MMC, मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड. आता या मेगास्पोर मदर सेलमध्ये ही प्रोसेस होते, दॅट इज कॉल्ड मेगास्पोरोजेनेसिस. न्यू मेगास्पोर इज फॉर्म. तर यामध्ये होणारं जे डिव्हिजन आहे, दिस डिव्हिजन इज मिओसिस. इट अंडरगो मिओसिस अँड देन इट फॉर्म्स द मेगास्पोर. तर ह्या प्रोसेसला म्हणतात मेगास्पोरोजेनेसिस. तर ते आपण डायग्रामॅटिकली पाहू. मेगास्पोर पहिल्यांदा कसा तयार होतो ते जसं पुस्तकात दिलेलं आहे त्यानुसार पहिल्यांदा मेगास्पोरोजेनेसिस आणि त्यानंतर मग डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. जसं मेल गॅमेटोफाईट तयार झाला तसंच फिमेल गॅमेटोफाईटसुद्धा तयार. तर फिमेल गॅमेटोफाईट म्हणजेच एम्ब्रियोसॅक. तर जो मेगास्पोरोजेनेसिस आहे ते तुम्ही असं दाखवायचं, न्यूसेलसमधला हा फक्त एक सिंगल सेल विथ द सिंगल डिप्लॉइड न्यूक्लियस, हा डिप्लॉइड असेल, and this act as megaspore mother cell. Now it undergoes meiosis. याच्यामध्ये मिओसिस होईल आणि मिओसिस होऊन पहिल्या मिओसिसमध्ये, मिओसिस 1मध्ये 2 सेल आणि त्याच्यानंतर सेकंड मिओसिसमध्ये 4 सेल. तर एक टोटल सांगू आपण इथे, मिओसिसमध्ये मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस होऊन त्यापासून 4 सेल तयार होतात. दिस 4 सेल्स दे आर अरेंज्ड लिनियरली. आता 4 सेल तयार झाले म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, टेट्राड. आणि ही टेट्राडची अरेंजमेंट हे लिनियर आहे, एकावर एक अशी. सो दिस इज कॉल्ड लिनियर टेट्राड. याला म्हणतात लिनियर टेट्राड. आता हे जे 4 सेल्स तयार झालेले आहेत त्या 4ही याला आपण मेगास्पोर म्हणू. ऑल आर मेगास्पोर्स बट अनलाईक द मायक्रोस्पोर. आता मायक्रोस्पोर्स जे होते जितके तयार होत होते तितकेच्या तितके पोलन ग्रेन म्हणून वापरले जात होते, पण या ठिकाणी तसं नाही आहे. 4 मेगास्पोर जरी तयार होत असले तरी याच्यातल्या फक्त एकाच मेगास्पोरपासून, आणि जनरली जो कलाझल साईडला असतो, आपण बेस पाहिला तर ओव्ह्यूलचा, हा जर ओव्ह्यूल असेल तर ही इकडची साईड त्याची मायक्रोपाईटची आहे आणि ही कलाझल साईड. या कलाझल साईडला असणारा ही अरेंजमेंट अशी होते, त्याच्यामध्ये ही अशी अरेंजमेंट होते लिनियर, आणि त्यातला कलाझल साईडला असणारा हा मेगास्पोर जो आहे, आपण इथे हा दाखवला तरी चालते किंवा हा दाखवला, तर इथे काही ओव्ह्यूल नाही आहे. समजा हा जर बेस असेल ओव्ह्यूलचा तर ही कलाझल साईड झाली. सो दिस कलाझल मेगास्पोर प्रेझेंट टुवर्ड्स द कलाझल साईड ऑफ द ओव्ह्यूल. इट इज फंक्शनल. हा फंक्शनल राहील. मग बाकीच्यांचं काय होतं, रिमेनिंग 3 दे गेट डिजनरेट्स. हे डिजनरेट होतात. इथे अशी डिजनरेटिंग आपण दाखवू शकतो. दे गेट डिजनरेटिंग. Only one of the megaspore, it remains functional and it gives rise to the female gametophyte.
फिमेल गॅमेटोफाईट, म्हणजेच ज्याला आपण एम्ब्रिओ सॅक म्हणतो, एम्ब्रिओ सॅक. ही एम्ब्रिओ सॅक फक्त एका मेगास्पोरपासून तयार होते, म्हणून या फिमेल गॅमेटोफाईटच्या डेव्हलपमेंटला मोनोस्पोरिक एम्ब्रिओ सॅक असं सुद्धा म्हणतात. या एम्ब्रिओ सॅकला आपण मोनोस्पोरिक म्हणजे एकाच स्पोरपासून तयार होते आणि त्या स्पोरमधल्या स्पोरमध्येच तयार होते ती. म्हणजे हा स्पोर त्याच्या आजूबाजूला असणारा, आता इथे ते तयार झाले होते 4, त्यापैकी 1, 2, 3 हे समजा हे खालचे जे मेगास मायक्रोपायलर साईडला हे 3 डिजनरेट झाले आणि हा जो आहे हा फंक्शनल मेगास्पोर. आणि हा मेगास्पोर या ठिकाणी डेव्हलपमेंट होतानाच इथे असणारा जो न्यूसेलस आहे त्याचा फूड म्हणून वापर करतात आणि मग त्याचाच फूड म्हणून वापर करता करता त्याची ग्रोथ होत जाते. मग आता इथे जो आपण एक छोटासा दाखवलेला आहे त्याची आता आपण फिमेल गॅमेटोफाईट, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट प्रोसेस पाहू, त्याच्यापासून कशी डेव्हलपमेंट. सो डेव्हलपमेंट तुम्ही त्याच्यासोबत पण दाखवू शकता, जशी पुस्तकात डायग्राम दाखवलेला आहे तशा, किंवा मग वेगळी काढू शकता डेव्हलपमेंट ऑफ फिमेल. आता समजा तुम्हाला जर प्रश्न विचारला की मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय, तर तुम्हाला फक्त वरच्या तेवढ्याच डायग्राम दाखवायच्या आहे. म्हणजे पहिली डायग्राम ही मेगास्पोर मदर सेलची, त्यानंतर मग याचे 4 मेगास्पोर तयार झालेले. इथे 4 मेगास्पोर कशामुळे तयार झाले तेही इथे दाखवायचं. मिओसिसनी 4 मेगास्पोर तयार होतात. ऑल द मेगास्पोर्स दे आर हॅप्लॉइड, ते सगळे असे हॅप्लॉइड दाखवायला लागतील. आणि त्यानंतर मग इथला कलाजर साईडचा जो आहे म्हणजे खालचा बेसला असणारा हा फंक्शनल मेगास्पोर दाखवायचा. बाकीचे असे डिजनरेटिंग 3 असे डिजनरेटिंग असे दाखवायचे. अँड दिस इज फंक्शनल मेगास्पोर. ह्या मेगास्पोरपासून पुढे मग नंतर फिमेल गॅमेटोफाईट तयार होणार. तर मेगास्पोरोजेनेसिस ही प्रोसेस जी आहे, जर तुम्हाला एवढी प्रोसेस विचारली व्हॉट इज मेगास्पोरोजेनेसिस एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्राम, तर एवढाच डायग्राम तुम्हाला काढायचा आहे आणि मेगास्पोरोजेनेसिस ही प्रोसेस काय आहे ती एक्सप्लेन करायची. यू कॅन गिव्ह फर्स्ट डेफिनेशन. Megasporogenesis is the formation of megaspore, haploid megaspore from diploid megaspore mother cell. आणि मग ह्या एवढ्याच डायग्राम काढा आणि खाली डिस्क्रिप्शन द्या. द मेगास्पोर मदर सेल इट डेव्हलप्स फ्रॉम द nucellar cell. The central nucellar cell it directly acts as megaspore mother cell which is diploid. It undergo meiosis to form 4 megaspores or 4 cells which get arranged linearly called linear tetrad. Of this, the callosal one remains functional and remaining 3 get degenerate. This is the complete development of female gametophyte takes place from single megaspore. इथपर्यंतचं जे आहे ते मेगास्पोरोजेनेसिस. आता याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. ते आपण पुढे अशी याच्यातच अशी दाखवली तरी चालते, जशी पुस्तकात दाखवलं. इट विल अंडरगो ग्रोथ. आता ह्या मेगास्पोरच्या सभोवती न्यूसेलर टिश्यू आहे, त्या न्यूसेलसकडून त्या डिप्लॉइड टिश्यूचा न्यूट्रिशनसाठी म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी तो उपयोग करून घेत आहे. म्हणजे त्याच्या पलीकडची स्टेप दाखवताना मेगास्पोर थोडा मोठा दाखवा, म्हणजे तो ग्रो होतो आहे आता. आणि ही ग्रोथ होता होताच याच्यामध्ये इट अंडरगोज 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन. पण कोणते डिव्हिजन होतील आता? मायटोटिक डिव्हिजन. 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन. 3 सक्सेसिव्ह म्हटलं एका पाठोपाठ एक. मग पहिलं डिव्हिजन झाल्यानंतर आता पहिल्यांदा तर आपण ही ग्रोथ दाखवली, इथे आपण एकच न्यूक्लियस दाखवू. त्यानंतर मग इट अंडरगोज ग्रोथ, इथे ग्रोथ दाखवू. मग त्यानंतर हा मेगास्पोर आता जो काही कलाजर साईडचा ग्रो झालेला आहे इट अंडरगोज न्यूक्लिअर डिव्हिजन. म्हणजे आतल्या आतच होता येते, बाकी याच्यात सेल्युलर डिव्हिजन सध्या काही होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे ह्या प्रोसेसला, या डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईटला आणखीन एक वर्ड दिलेला आहे एंडोस्पोरिक. मीन्स इट टेक्स प्लेस विदिन द सेल, विदिन दॅट स्पोर. त्या मेगास्पोरच्या आतच हा न्यूक्लियस पहिल्यांदा डिवाईड होतो. मात्र हे डिव्हिजन कसं असेल? मायटॉटिक. सो फर्स्ट मायटॉसिस टेक्स प्लेस, पहिलं मायटॉटिक डिव्हिजन होईल आणि फक्त न्यूक्लियस डिवाईड होईल. पुन्हा ग्रोथ दाखवायची पलीकडे, इथे ग्रोथ दाखवायची, थोडे मोठे झालेले दाखवायचं. आणि 2 जे न्यूक्लिया तयार झाले, हा न्यूक्लियस डिवाईड झाला मायटॉटिकली आणि मग 2 न्यूक्लिया तयार झाले. दिस न्यूक्लियस दे विल गो टुवर्ड्स द 2 पोल, 2 पोलकडे जाईल. हा मायक्रोपायलर पोल, हा कलाजल पोल. आता हे जे 2 न्यूक्लिया आहे